कॉलेजचा पहिला बेस्ट आउटगोइंग स्टुडंट बनण्याचा बहुमान मला त्यावेळी. कुणाच्या हस्ते भेटलं कंपनी पहिलीच कंपनी माझी गाडगे पाटील इंडस्ट्रीज आणि अजून पण मी गाडगे पाटील म्हणजे इथं मशीन ऑपरेटर की तिथं डायरेक्ट 40 कामगारांना हँडल करायचं. इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला काय म्हणतो आपण ते जुगाड करून पळवाटा वगैरे कशा काढायच्या आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे हे एकमेव टार्गेट असतं. आपला जर बघितलं अंबाबाई देवीच्या मंदिराचं तोंड आणि टेमलाई देवीच्या मंदिराचं तोंड हे दोन्ही ऑपोजिट साईड आणि एकच शब्द दिला की पुढच्या जनता दरबारला तुम्हाला यावं लागणार नाही एवढे मी शब्द देतो. त्यांनी जाग्यावर 1 कोटी रुपये मंजूर केले. जिंकलो, विभागीय पण जिंकलो आणि आम्ही स्टेट लेवलला पोहोचलो. जय शिवराय मित्रांनो, आज आपल्या सोबत आहेत इंजिनियर, व्यावसायिक आणि खेळाडू वृत्ती असलेले व्यक्तिमत्व प्रसाद सुतार यांचा आज आपण जीवन प्रवास थोडक्यात जाणून घेणार आहोत. नमस्कार. तुमची एज्युकेशन जर्नी थोडक्यात सांगा. मी शालेय शिक्षण आर.के. वालावलकर प्रशाला या मराठी शाळेमध्ये पूर्ण केलं. त्यानंतर डिप्लोमा 10वी नंतर मी डायरेक्ट डिप्लोमाच केला. डिप्लोमाला मी विद्यावर्धिनी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गारगोटी तिथे मी डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर इंजिनिअरिंगला डिग्रीसाठी मी टेक्निकल कॅम्पस तळसंदे मी इंजिनिअरिंग पूर्ण केलं. 2018 डिग्रीला 2014 आणि पास आउट 2018 बेस्ट आउटगोइंग पण तुम्हाला 2018 पासूनच आपल्या कॉलेजमध्ये बेस्ट आउटगोइंग स्टुडंट हा आपल्या त्या आधी कधी नव्हतं. त्या वर्षी पहिलंच वर्ष आमच्या बॅचलाच पहिलं वर्ष होतं आणि कॉलेजचा पहिला बेस्ट आउटगोइंग स्टुडंट बनण्याचा बहुमान मला त्यावेळी. कुणाच्या हस्ते भेटलं? आपले ए.के. गुप्ता सर जे आहेत डायरेक्टर त्यांच्या हस्ते मिळालं. मग तुम्हाला या शिक्षणादरम्यान आर्थिक अडचणी कोणत्या आल्या आणि तुम्ही त्यावर कशी मात? होय, म्हणजे कसं आहे आम्ही काय श्रीमंत बॅकग्राऊंड मधून नाही, सुतार आडनावरूनच काय असेल. वडील सुतार काम करत होते. तसं बघायला गेलं तर शालेय जीवनापासून 4थी पासूनच मी वडिलांच्या हाताखाली काम करायचो. पण 10वी नंतर ज्यावेळी डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं त्यावेळी थोडा प्रॉब्लेम झाला कारण ऍडमिशन बाहेर गावी मिळाल्यामुळं मला रूमवर जाऊन राहावं लागलं. वडिलांना मी इथं हातभार लावू शकत नव्हतो. पण माझ्या नशिबानं तिथं माझा एक मित्र होता अब्दुल शेख नावाचा आणि त्याच्या वडिलांचं तिथं फॅब्रिकेशनचं शॉप होतं. त्यानंतर शटरपट्टी वगैरे तयार करायचं त्यांचं शॉप होतं. तर मी काय करायचो, कॉलेज आमचं 9 ते 3 असायचं आणि कॉलेज संपल्यानंतर मग त्यांच्या शॉपमध्ये जाऊन काम करायचं. थोडस मी टेक्निकल म्हणजे सुतार काम वगैरे या बॅकग्राऊंडचं असल्यामुळे मला माप वगैरे जमायचं. मग त्यांच्या वडिलांनी हाताखाली काम करायला लागलो. तिथं ते पण शिकलो मी सगळं. ते शटरपट्टीचं मशीन वगैरे ऑपरेट करायला शिकलो. त्यानंतर मी पार्ट टाइम जॉब सुद्धा तिथं करत होतो. त्यातून पण थोडा येत होता. आणि दुसरं म्हणजे असं नव्हतं की आई वडील पैसे कमी द्यायचे असं पण नव्हतं कारण तिथं वडापाव करून वगैरे ते द्यायचे. पण मला पण कुठेतरी वाटायचं की आई वडील 16 तास 20 तास राबून आपल्याला देत आहे तर कुठेतरी आपला पण हातभार लागला पाहिजे. त्यामुळे मी तिथं पार्ट टाइम काम सुद्धा करत होतो. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जॉब कधी तुम्हाला लागला? 2018 सालीच मी लगेच जॉबला लागलो. कोणत्या गाडगे पाटील इंडस्ट्रीज लिमिटेड म्हणून मध्ये कंपनी आहे तिथंच मी जॉईन झालो. कोणत्या ब्रांच मध्ये? मेकॅनिकल इंजिनियर. किती वर्ष मग जॉब अजून करताय का? हो, मी अजून पण जॉब करतोय. कुठल्या इंडस्ट्रीमध्ये? नाही, मी कंपनी पहिलीच कंपनी माझी गाडगे पाटील इंडस्ट्रीज आणि अजून पण मी गाडगे पाटील जॉब करत असताना आलेला अनुभव सांगू शकता का तुम्ही? आता बरेच मी बघितलं तुमचे विजिट वगैरे देताय तुम्ही वेगवेगळ्या साईटला. त्यातला तुम्ही आता कंपनीतला माझा वैयक्तिक अनुभव सांगायचा म्हटलं तर सुरुवात 2018 ज्यावेळी मी केली त्यावेळी ऍज अ मशीन ऑपरेटर म्हणजे HMC VMC मशीन जे असतात त्यावर ऑपरेटर म्हणून मी काम केलं. एक ITI होल्डर होते त्यांच्या हाताखाली मी कामाला सुरुवात केली. मी इंजिनियर डिग्री असून त्यांच्या हाताखाली काम केलं कारण शिकायला पाहिजे आपण, त्याशिवाय हे नाही. मग मी 3 वर्ष ऑपरेटर म्हणूनच काम केलं. त्यानंतर हळूहळू डेव्हलपमेंटची कामं वगैरे मी इथं सांभाळायला लागलो. त्यानंतर मला प्रोग्रॅमिंग वगैरे चांगल्या पद्धतीने टेक्निकल फील्डमध्ये असल्यामुळे मी ते ग्रास्पिंग फास्टपणे झालं. त्यानंतर 2022 साली मला कंपनीने माझं काम वगैरे बघून मला प्रमोशन दिलं. त्यानंतर असेंब्ली डिपार्टमेंट आपलं म्हणजे पूर्ण इंडियामध्ये मरीन गेअरबॉक्स तयार करणारे म्हणजे जे आपले जहाज वगैरे असतात त्याला जे इंजिनच्या पुढे गेअरबॉक्स बसतो तो बनवणारी इंडियामधली एकमेव कंपनी आहे ती आहे गाडगे पाटील. आणि त्याचा जो असेंब्ली सेक्शन आहे जिथं मेन गेअरबॉक्स असेंब्ली होतो, टेस्टिंग होतो, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग तिथं होतं आणि ओके होऊन बाहेर पडतो त्या सेक्शनला डायरेक्ट माझं प्रमोशन झालं. म्हणजे इथं मशीन ऑपरेटर की तिथं डायरेक्ट 40 कामगारांना हँडल करायचं अशी डायरेक्ट मोठी जबाबदारी मिळाली. पण तिथंही माझे सिनियर्सने वगैरे चांगलं मला मोटिवेट केलं
आणि पहिला एक वर्ष मी पूर्ण तिथे सुद्धा आयटी होल्डर होते, पण बाप लोक होते, म्हणजे त्यांना अनुभव इतका होता की भरपूर होता. आयटीआय जरी असले तरी त्यांना प्रॅक्टिकली नॉलेज चांगलं होतं. त्यामुळे त्यांच्या संघ सुद्धा मी काम करून त्यांनी मला शिकवलं, सगळ्या मला टेक्निकल गोष्टी वगैरे सांगितल्या. त्यामध्ये आपण ऍज अ इंजिनियर काम काय असते, त्यांचं काम असते जोडणं, आपलं काम असतं प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं किंवा त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट कशी होईल हे बघणं. मग त्यामध्ये काय इम्प्रूव्ह आपण करू शकतो किंवा एखादा नवीन प्रॉडक्ट डेव्हलप केला तर त्यामध्ये प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे हे सगळं मग आपलं डोकं लावून तिथं मी ते सगळं शिकवलं. आता आज तिथं टोटल 40 लोक कामाला आहेत. 40 लोक माझ्या हाताला काम करतात. इंजिनिअरिंगच्या ज्ञानाचा उपयोग तुम्ही सामाजिक कार्यात कसा करता? सामाजिक कार्याची आवड होतीच, पण आर्थिक थोडस हे असल्यामुळं आधी मी काही जास्त करू शकलो नाही. पण इंजिनिअरिंग झाल्यानंतर थोडं बऱ्यापैकी सेटल झाल्यानंतर मी सामाजिक कार्यामध्ये उतरलो. आता इंजिनिअरिंगचा उपयोग होतो काय तर 100% होतो. कारण इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला अशा कॉम्प्लिकेटेड गोष्टी आपण सॉल्व्ह करतो किंवा असे इक्वेशन्स असतील, असे प्रॉब्लेम्स आपण तिथे सॉल्व्ह करतो की त्यामुळे आपल्या डोकं कसं वापरायचं, कोणत्या प्रॉब्लेमला काय मार्ग काढला पाहिजे हे सर्व आपल्याला तिथे शिकायला मिळतं. सेम तेच इथं आहे रिअल लाईफ मध्ये. मग ते आता सामाजिक कार्याचं विचारलं म्हणून सांगतो. आता एखादा प्रॉब्लेम आहे तो आहे MSCB डिपार्टमेंटशी रिलेटेड, तर आपल्याला ते MSCB डिपार्टमेंट मध्ये कोणाला भेटलं पाहिजे, कोणत्या लेवल पर्यंत आपण हा प्रॉब्लेम नेला पाहिजे म्हणजे सॉल्व्ह होऊ शकतो, कोणाला सांगितलं पाहिजे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो हे पण माहिती पाहिजे. मग ते माहिती होण्यासाठी आपण इंजिनिअरिंग मध्ये आपल्याला काय म्हणतो आपण ते जुगाड करून पळवाटा वगैरे कशा काढायच्या आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे हे एकमेव टार्गेट असतं आपलं इंजिनिअरिंग मध्ये. सेम तसंच इथं पण असतं की आपलं एकमेव टार्गेट असतं की लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे. त्यामुळे इंजिनिअरिंग मध्ये जे शिकलो तेच इथे अप्लाय होते आणि ते अप्लाय करून बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. तुम्ही एखाद्या महत्वाच्या प्रकल्पाबद्दल सांगू शकता का ज्यामध्ये तुमचे योगदान आहे? म्हणजे आता आमच्या भागामध्ये तसे मोठे मोठे म्हणले तरी 2-3 मुद्दे तरी मी चांगल्या पद्धतीने हाताळले. पहिलं म्हणजे टेमलाई मंदिर. आमच्या इथं आमचे टेमलाई देवीचं खूप मोठं मंदिर आहे, म्हणजे अंबाबाईची बहीण आहे ती. त्याचा इतिहास मागायला सांगितलं तसं काय म्हणजे इतिहास त्याच्या मागे म्हणजे टेमलाई आणि अंबाबाई या दोघी सख्या बहिणी. त्यानंतर त्या बहिणींचं काही कारणास्तव म्हणजे टेमलाई देवी जी आहे ती देवी रुसली आणि ती देवी रुसून इथं टेमलाई टेकडीवर येऊन बसली. आणि त्यानंतर आता जर बघितलं अंबाबाई देवीच्या मंदिराचं तोंड आणि टेमलाई देवीच्या मंदिराचं तोंड हे दोन्ही ऑपोजिट साईडला. त्यामुळे वर्षातून एकदा तिथून अंबाबाई मंदिरातून पालखी येते, त्या पालखीतून देवीला साडी वगैरे सगळी भेट दिली जाते. आणि हा म्हणजे पुरातन इतिहासापासून ते चालू झालेलं आहे. ती अजूनपर्यंत परंपरा चालत आली आणि ती अजून पण चालू आहे. आणि दुसरा कोणता प्रकल्प तुम्ही तिथं टेमलाई मंदिरावर काय झालं होतं की सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते, लाईटची व्यवस्था नव्हती. त्यानंतर तिथं पूर्ण म्हणजे कचरा वगैरे सगळा साठलेला होता. मग आम्ही 2022 पासून तो विषय घेतला होता. बऱ्याच न्यूज चॅनलने वगैरे पण तो आमच्या बातम्यावर लावला होता. तर तो विषय आम्ही 2 वर्ष त्याचा पाठपुरावा केला आणि प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जनता दरबार नावाचा प्रकार असतो. तिथं काय असतं की आपले प्रश्न आपण तिथे येऊन जायचे. इथं महापालिकेचे प्रत्येक डिपार्टमेंटचे अधिकारी उपस्थित असतात, स्वतः जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री जे असतात ते स्वतः इथे उपस्थित असतात आणि ते तिथं ऑन दी स्पॉट प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, म्हणजे मॅक्झिमम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात. तर तिथं आम्ही प्रत्येक जनता दरबारला जायचो. असं 1 वर्ष चालू होतं. 1 वर्ष कंटिन्यू आम्ही जात होतो. त्यानंतर एक सोमवारी पहिल्या महिन्या सोमवारी आम्ही गेलो आणि त्यांना आम्ही कळकळून सांगितलं, सर आम्ही गेले 1 वर्ष येत आहे, तुम्ही त्यावर काही ऍक्शन घेत नाही. तुम्ही तुमच्या सहपत्नी एकदा तिथं आमच्या देवीला दर्शनासाठी या. येडगे साहेब आता जिल्हाधिकारी, त्यांना म्हटलं आम्ही तुम्ही तिथली अवस्था बघा. त्यावेळी त्यांना त्याचं गांभीर्य कळालं. त्यांनी एकच शब्द दिला की पुढच्या जनता दरबारला तुम्हाला यावं लागणार नाही, उद्या मी शब्द देतो. त्यांनी जागेवर 1 कोटी रुपये मंजूर केले आणि त्यानंतर 1 कोटीचं काम चालू झालं. ते काम चालू असताना अजून 1 कोटी मंजूर झाली आणि 2 कोटीचं कामाखाली झालं. कोणकोणत्या खेळ खेळायला आवडतात आणि खेळामध्ये कोणकोणती बक्षीस मिळाले? खेळायला तसं म्हणलं तर मला क्रिकेट अजिबात आवडत नाही. बरेच जण म्हणजे आता आमचा मामा पण लय बघतो क्रिकेट, आपल्याला कधी इंटरेस्ट नाही आला. पण माझा आवडता खेळ म्हणला तर व्हॉलीबॉल आणि बॅडमिंटन. व्हॉलीबॉल मध्ये शाळेमध्ये असल्यापासून व्हॉलीबॉल मध्ये मी होतो आणि प्रत्येक वर्षी महानगरपालिका स्तरीय आणि जिल्हास्तरीय हे आम्ही 7वी, 8वी, 9वी, 10वी सलग 4 वर्ष विनर होतो आणि विभागीयला आम्ही
पोहोचलो होतो. विभागीय मध्ये पुढे काय आम्ही स्टेट लेवल पर्यंत वगैरे काय पोहोचलो नाही. 10वी मध्ये एक बॉल बॅडमिंटन म्हणून एक गेम होता आणि तुम्ही एखाद्या गेम मध्ये स्टेट लेवलला पोहोचला तर तुम्हाला 25 मार्क मिळतात. हा फरक होता. मग व्हॉलीबॉल मध्ये आम्ही 4 वर्ष प्रयत्न करायचो पण विभागीयच्या पुढे काय जात नाही. बॉल बॅडमिंटन म्हणून एक नवीन गेम होता. त्यात कसं असतं की मध्ये नेट असतं आणि इकडे 6 प्लेअर असतात तिकडे 6 प्लेअर असतात आणि बॅडमिंटनचं रॅकेट असते ना तसंच रॅकेट सगळ्यांकडे असते 6 जण आणि एक बॉल असतो. तो बॉल असतो तो एकदम हलका असतो आणि इकडे 6 जण तिकडे 6 जण आणि आपण रॅकेटला जसं शटल मारतो बॅडमिंटन तसं तो बॉल मारून आपण खेळायचो. मग त्यामध्ये ज्या टीमच्या त्या ग्राउंड मध्ये बॉल पडला तर पॉईंट असा होता. त्यामध्ये आम्ही फर्स्ट टाइम उतरलो पण दुर्दैवानं काय होतं त्यामध्ये अंडर 19 म्हणजे 19 वर्ष हा एकमेव गट होता. मग आमचं वय त्यावेळी 15-16 10वीला होतं आणि सगळे 18-19 वर्षाची मुलं म्हणजे लास्ट ट्राय काय बोलतील फर्स्ट टाइम लास्ट ट्राय आम्ही त्यात उतरलो आणि आमचं व्हॉलीबॉलचं प्रॅक्टिस मॅच वगैरे होतं त्यामुळे करायला थोडा बेस होता आम्हाला. आम्ही महानगरपालिका स्तरीय जिंकलो. 15-16 वर्षाची मुलं आहे. माझं तर 15 वर्ष वय होतं. जिल्हास्तरीय जिंकलो, विभागीय पण जिंकलो आणि आम्ही स्टेट लेवलला पोहोचलो. इतक्या चांगल्या पद्धतीने आमचं त्यावेळी हे झालं आणि 25 मार्क आम्हाला मिळाले. मग बॉल बॅडमिंटन मुळे मला नंतर डिप्लोमा कॉलेजला वगैरे गेल्यानंतर बॉल बॅडमिंटन हा काही गेम नव्हता. बॅडमिंटन होता. मग पहिल्यांदाच बॅडमिंटन मी शटलचं बॅडमिंटन तरी खेळलो. कॉलेजमध्ये पहिल्यांदाच कॉलेज स्पोर्ट्स मध्ये उतरलो आणि उतरलो आणि माझा पहिला नंबर. मग तिथून पुढे मला बॅडमिंटनची सुद्धा आवड निर्माण झाली. ही गोष्ट 2010 सालची. 2000 साला मी कॉलेजचा बॅडमिंटन घेऊन होतो. इथं ट्रॉफी पण आहे आणि लेटेस्ट मध्ये गेल्या महिन्यामध्ये आमच्या कंपनीचे स्पोर्ट्स होते त्यामध्ये बॅडमिंटन मध्ये 84 लोकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये सुद्धा मी फर्स्ट प्राइज मिळवला.